आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत भिवंडीमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। आवाज लोकशाहीसाठी आपण आज पाहणार आहोत भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा थैमान। पालिका प्रशासनाचा उदासीनपणा पाहावाच भेटत आहे। त्यामुळे पालिका प्रशासन याकडे लक्ष देणार का असा सवाल येथील नागरिक करत है। भिवंडी शहर में आवारा कुत्तों की इतनी ज़्यादा प्रॉब्लम हो गई है, लेकिन महानगर पालिका इसके ऊपर ध्यान नहीं दे रही है। अगर आप कभी भिवंडी शहर में अगर रात में अगर देर रात में अगर कोई काम से या किसी पार्टी से या किसी काम से आप अपने घर लौटते हैं तो आवारा कुत्तों की जो खौफ है वो लोगों में यहाँ पे दिखाई दे रही है। लेकिन महानगर पालिका इसमें कहीं ना कहीं आपको काम करते हुए नज़र नहीं आ रही है। महानगर पालिका को चाहिए कि भिवंडी शहर में जो आवारा कुत्ते जो काटने की जो समस्या है उसको दूर करे। आयुक्त साहेबांनी ज्या पद्धतीने भटक्या कुत्र्यांची व्यवस्था गेल्या 10 वर्षांमध्ये नसबंदीद्वारे थांबवली गेली पाहिजे होती ती कुठेतरी चुकीच्या पद्धतीने आज सुद्धा राबवली गेलेली नाही। शहरामध्ये होत असलेल्या कुत्र्यांच्या समस्येला कुठेतरी आपण त्वरित थांबवावे व या लोकांना झालेल्या भयभीत अवस्थेला व लहान मुलांचं होत असलेलं चावण्याचा प्रकार हे मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे ते कुठेतरी थांबण्यासाठी हे भटक्या कुत्र्यांची व्यवस्था करण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे। कुत्र्यांना महापालिकेने पकडून त्यांचं निर्बीजीकरण केलं पाहिजे, त्यांची व्यवस्था वेगळी काहीतरी केली पाहिजे ज्याच्यामुळे सामान्य माणसाला त्या गोष्टींचा उपद्रव होणार नाही। आणि ह्या गोष्टी बाबतीत पालिका जी आहे उदासीन आढळून येते। त्याबाबत आता अलीकडेच बऱ्याच बातम्या येत आहेत तर त्याचं निर्बीजीकरण केंद्र आणि त्याचा योग्य तो निधी घेऊन त्यावर उपाय होणं गरजेचं आहे। सामान्य नागरिक म्हणून मी एक महापालिकेला सांगू इच्छितो की या महापालिका प्रशासनाने पण कुत्र्यांवरती थोडंसं नियंत्रण आणलं पाहिजे आणि याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे गांभीर्याने, जेणेकरून कुत्र्यांपासून भिवंडीतील नागरिकांचं थोडंसं संरक्षण होईल। भिवंडी शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये अचानक भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव जाम खूप वाढलेला आहे। त्यामुळं नागरिकांना रात्री बेरात्री फिरताना चावण्याची शक्यता खूप वाढलेली आहे आणि चावतात पण। महानगरपालिकेचे IGM हॉस्पिटलमध्ये त्याचे प्रमाण पण दिसून येईल तुम्हाला रेकॉर्डला की कुत्रे किती लोकांना चावलेले आहे। कुत्रे जे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी चावतात, त्यामुळे भयंकर समस्या निर्माण झालेली आहे भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि संबंधित त्या भिवंडी शहराला लागून असलेली ग्रामीण क्षेत्र पण आहे। त्याच अशीच परिस्थिती पूर्ण भिवंडी परिसरामध्ये निर्माण झालेली आहे। तरी महानगरपालिकांनी बंद असलेल्या 10 वर्षापासून तो केंद्र त्वरित चालू करावे, कारण 10 वर्षापासून का बंद ठेवलेलं आहे आजपर्यंत लोकांनी याचं उत्तर महानगरपालिका संबंधित विभागाकडून आजपर्यंत प्राप्त झालेला नाही। भटके कुत्र्यांची संख्याही वाढलेली आहे, तर मला एवढंच बोलायचं आहे की प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावे आणि जे नसबंदीच्या म्हणजे कुत्र्यांची नसबंदीचे प्रोजेक्ट बंद पडलेला आहे त्याला लवकरात लवकर सुरू करावा, ज्याच्यामुळे शहरात भटके कुत्र्यांची संख्या काहीतरी कमी होईल। त्या कुत्र्यांमुळे सामान्य नागरिक ह्या गल्लीतला किंवा त्या गल्लीतला व्यक्ती त्या गल्लीत गेला तर कुत्रे धाव घेतात आणि चावा घेतात। माझी प्रशासनाला एक सामान्य नागरिक म्हणून एवढीच विनंती आहे का 10 वर्षापासून महापालिकेने ह्या कुत्र्यांचं जे नसबंदीचा जे विषय हा बंद ठेवलेला आहे। मला असं वाटतं का महापालिकेने गंभीरतेने हा विषय मनावर घेऊन त्वरित हे नसबंदीचा विषय भटक्या कुत्र्यांना धरून हे केलं पाहिजे, चालू केलं पाहिजे अशी महापालिकेला आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे। गाड्यांच्या खाली कुत्रे येतात, छोट्या मुलांना कुत्रे चावतात, महिलांना कुत्रे चावतात। सकाळी वॉकिंग करायची परिस्थिती राहिलेली नाही लोकांची। त्याच्यामुळे महानगरपालिकेने याच्यावरती उपाययोजना करून त्यांच्यावरती नसबंदी करा किंवा दुसरा काय पण उपाय करा आणि याच्यापासून नागरिकांची सुटका करावी। 10 वर्षापासून जे पालिका प्रशासनाकडून जे निर्बीजीकरण केंद्र आहे ते 10 वर्षापासून बंद असल्यामुळे कुत्र्यांच्या संख्येमध्येही वाढ झाली आहे आणि अनेक चावा घेण्याचे प्रकारही वाढल्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांकडनं मोठ्या प्रमाणात कुठे ना कुठे ओरड होताना दिसते। तरी पालिका प्रशासन याकडे लक्ष देणार का असा संतप्त सवाल येथील भिवंडीतील नागरिक करत आहे। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।